नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मंडळी, महाराष्ट्रातील प्रत्येक भूमी ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आहे. तसाच एक किल्ला आमच्या तालुक्यातील खेड या ठिकाणापासून साधारणतः 14 किलोमीटर अंतरावरती आहे. त्या किल्ल्याचं नाव आहे किल्लेमाची किंवा घिरापालगड किल्ला, असं या किल्ल्याला इथे म्हटलं जातं. किल्लेमाची येथे पोहोचण्यासाठी प्रामुख्याने 2 रस्ते जातात. एक खेड दापोली रोडवरती तुम्ही दस्तुरी फाट्यावरून उजवीकडे जाऊ शकता किंवा खेड शिवतर रोडवरून जामगे मार्गे तुम्ही मधल्या मार्गाने तुम्ही किल्लेमाचीकडे जाऊ शकता. तर आता आमचा प्रवास चालू झाला आहे जामगेमधून. आपले जे मंत्री आहेत श्री योगेशदादा कदम यांच्या गावातून हा रस्ता जातो आणि त्यांचं जे गावदेवीचं मंदिर आहे तिथूनच वरती सरळ जो रोड जातो तो अगदी किल्लेमाचीच्या पायथ्याजवळपर्यंत जातो. तर सकाळी आम्ही पहाटे निघालो, एक साधारणतः 5:00-5:30ला आम्ही आमच्या घरातून निघालो आणि आता आम्ही वरती चाललो आहोत. थोडासा मध्ये रस्ता खराब आहे आणि आता आम्ही वरती पोहोचलो आहेत आणि सकाळी तांबड फुटायला लागलं बघा सगळीकडे. असं मस्त केशरी कलरची जी आकाशात जी प्रभावळ येते ती आलेली आहे आणि काळोख असल्याकारणाने आम्ही टॉर्च पण कॅरी केली होती आणि अगदी खूप छान वातावरण होतं. सकाळी खूप थंडगार वाटत होतं आणि आता आम्ही वरती किल्ल्यावरती पोहोचलो आहोत. तर मंडळी, पुढे आम्ही टाईमलॅप्स लावलेला आहे सकाळच्या सूर्योदयाचा आणि किल्ल्याचे काही सिनेमॅटिक शॉट्स आहेत, ते सुद्धा आम्ही कॅप्चर केले आहेत. तर तिथे तुम्ही एन्जॉय करा. मंडळी, किल्ल्यावरती काही घरांचे अवशेषसुद्धा आहेत आणि इथे एक विहीरसुद्धा आहे आणि असं म्हटलं जातं की या किल्ल्यावरून एक गुप्त वाट होती, तीसुद्धा या किल्ल्यावरती होती, पण काही कारणास्तव ती गुप्त वाट आता बंद केलेली आहे आणि आता ही तुम्ही बघताय ती ही विहीर आहे. पावसाळ्यात त्याच्यामध्ये पाणी साठतं आणि त्याच्यानंतर तोफासुद्धा किल्ल्यावरती ठेवलेल्या आहेत. किल्लेमाची ही साधारणतः खेडपासून एक 10 ते 12 किलोमीटर अंतरावरती आहे. ही छोटीशी माची, जसं की टेहळणी बुरुज म्हणतात, अशा प्रकारची ही माची आहे आणि माझ्या पाठीमागे महाराज आहे तिथेच आणि माझ्या घरापासून हे अगदी 6 ते 7 किलोमीटरवरती आहे आणि हा पूर्ण किल्ल्याचा परिसर आहे. आज सकाळी आम्ही सनराईजसाठी इथे चालू होतो. सूर्योदयानंतर आम्ही इथले थोडेसे फोटेज घेतलेत आणि खूप बरेच जणांना हा माहीत नाही आहे किल्ला आणि खूप कमी पर्यटक येतात इथे, पण आजूबाजूच्या परिसरातील माणसं इथे बऱ्यापैकी शिवजयंतीला किंवा होळीमध्ये पालखी जी खालची जामग्याची ग्रामदेवता आहे ती ग्रामदेवता इथे वरती येते, तिचा मान इथे असतो आणि त्यामुळे होळीनिमित्त माणसं असतात. या किल्ल्याची माहिती घेण्याचा मी प्रयत्न केला. आपले कोकणचेच प्रसिद्ध यूट्यूबर समीर ठसाळ, त्यांनी या किल्ल्याची व्हिजिट केली होती. त्यावेळेस त्यांना इथे एक काका भेटलेले. तर त्या काकांनी येथील जो रामगड किल्ला आहे त्याचीसुद्धा माहिती दिली आणि ह्या किल्ल्याविषयी थोडीशी माहिती दिली आहे. असं म्हटलं जातं की सिद्धी जेव्हा होता तेव्हा काही हबसी यांनी या प्रदेशावरती आक्रमण केलं होतं आणि त्यावेळेस वाटतं हा किल्ला बांधला गेला आणि ह्या किल्ल्यावरती 2 तोफासुद्धा आहेत. तर एका तोफेने मंडणगड किल्ल्याला इशारा दिला जातो आणि जी दुसरी तोफ आहे ती डागली की जो आपला समोरचा खेड तालुक्यातील जो रसाळगड किल्ला आहे त्यांना इथून इशारा देण्यात येत होता. म्हणजे एकंदरीत हा किल्ला ॲज अ सिग्नलिंग म्हणून काम करत असावा असा अंदाज आहे. पण याची लिखित माहिती अजून कुठे उपलब्ध नाही आहे. जेव्हा पावसाळा असतो तर याचं एक वेगळंच तुम्हाला सौंदर्य बघायला मिळतं. आता आम्ही या किल्ल्यावरती सकाळी फिरत आहोत आणि मध्यंतरी तुम्ही जर न्यूज फॉलो करत असाल तर रामगड नावाचा एक किल्ला, नवीन किल्ला मिळाल्याचा इथे म्हणजे जे दस्तावेज आहेत आणि जे आजूबाजूचे जे हे मिळालेले आहेत किल्ल्याचे अवशेष, त्याच्यावरती रामगड एक किल्ल्याची न्यूज होती मध्यंतरी. तर मला वाटतं तो रामगड हा माझ्या बॅक साईडला आहे, तिथे बोर्ड दिसतं आहे, तिथे त्या किल्ल्याचे अवशेष मिळाले आणि त्याची महाराष्ट्र शासनाने त्या किल्ल्याचीसुद्धा दखल घेतलेली आहे. आणि तुम्ही कधी जर या भागात आलात तर ह्या किल्लेमाचीला नक्की व्हिजिट करा.
रस्ता अगदी किल्ल्याच्या बेसपर्यंत येतो. एक साधारणतः 70 ते 80 स्टेप्स तुम्हाला चढून वरती किल्ल्यावरती घ्यावं लागतं. वाट डिफिकल्ट नाही आहे अगदी. तुम्ही सहजरित्या किल्ल्यावरती पोहोचू शकता. आणि खाली किल्ल्याच्या पायथ्याला किल्लेमाची हे छोटंसं गाव आहे. म्हणजे राहण्या खाण्याची सोय नाही आहे, बट एक 1 डे विजिट किंवा एक शॉर्ट ट्रिप तुम्ही इथे करू शकता आणि या किल्ल्याला भेट देऊ शकता. आम्ही याला किल्लेमाची असेच संबोधतो आणि याचं नाव किल्लेमाची पालगड. काही जण म्हणतात की हे पालगडमध्ये येतं, काही म्हणतात की हे जामग्यामध्ये येतं. मला वाटतं हे सेंट्रल लोकेशनला आहे आणि दोन्ही ठिकाणची माणसं इथे येऊन शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. इथे शिवजयंतीचा सुद्धा मोठा प्रोग्राम असतो या किल्ल्यावरती. किल्ल्याच्या काही अवशेष मिळाले होते. त्याच्यामध्ये ह्या तोफा खाली मिळालेल्या होत्या. त्याची व्यवस्थित डाग त्या किल्ल्यावरती पुन्हा बसवल्या आहेत. आणि ही वाट आहे. मी सकाळी कावक असल्यामुळे मी थोडेसे शॉर्ट्स घेतले पण एवढे खास आले नाही आहे. तर आता आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो. खाली उतरतो, डिसेंट चालू केली आणि तुम्ही हा एंट्री मार्ग आहे किल्ल्याचा. हा दरवाजा पूर्वी इथे दरवाजा होता पण आता फक्त वास्तू शिल्लक आहे. इथे सुद्धा ही एक तोफ बसवलेली आहे किल्ल्यावरती. आणि किल्ल्याचे ग्रामस्थ मंडळ किल्ले घिरा पालगड असं म्हटलं जातं या किल्ल्याला. इथे बरेचसे नियमावली आहे आणि हा एंट्री पॉईंट आहे किल्ल्याचा. म्हणजे इथून तुम्ही खालून वर येता आणि हा तेवढ्याच पायऱ्या आहेत. एवढा डिफिकल्ट ट्रेक नाही आहे. हवा खूप सुटली आहे आणि हा खालचा जो हा परिसर दिसतो हा पालगडचा परिसर आहे ह्या साईडला. आणि किल्ल्याच्या पूर्वेच्या बाजूस खेड तालुका शिवतर जामगे ही गावं बाजूला आहेत. हा समोर तुम्ही दिसताय समोर पार्किंग लॉट आहे. इथपर्यंत गाड्या येतात, अगदी 4 व्हीलर पण येते. थोडा मधला रस्ता थोडा कच्चा आहे पण येऊ शकतात गाड्या, एवढं डिफिकल्ट नाही आहे. पावसाळ्यात जरा मुश्किल होईल गाड्या येणं कारण की रस्त्याचं काम अजून पूर्णतः झालेलं नाही आहे. सकाळी आम्ही हे इथून चढाई सुरुवात केली किल्ल्याची. आता आम्ही उतरतो आहे. कधी आलात तर ह्या किल्ल्याला व्हिजिट करायला नक्की या. खूप छान किल्ला आहे, छोटासा किल्ला आहे आणि आपल्या जवळच आहे खेडपासून, अगदी सिटीपासून. मंडळी आम्ही आमचा परतीचा प्रवास चालू केला आहे आणि माझ्याबरोबर माझा भाऊ आहे. किल्ल्यावर घेऊन आता मुंबईतून. तर मंडळी या किल्ल्याची लोकेशन मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईनच. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट्समध्ये कळवा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन एका ठिकाणी. तोपर्यंत धन्यवाद.